नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज बघा आपण बघणार आहोत ब्लाऊजची संपूर्ण शिलाई। आणि आता बघा पहिले आपण बॅक पार्ट बघणार आहोत। तर बघा बॅक पार्टला मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्याला साईडने आपण अटॅच करून टाचण्या लावून घेतलेला आहे आणि अटॅच करून घेतलेला आहे। तर आता बघा आपण पूर्ण ब्लाऊजची शिलाई करून घेऊया। बॅक पार्टची आपण शिलाई करून घेऊया। आणि बॅक पार्ट शिवताना बघा कॉर्नरवर आपण सुई आतमध्ये घालायची आणि सुई नाही फिरवायची, आपण घोडा वरती करून आपण कापड फिरवायचा आणि अशा प्रकारे आपला मागचा गळा आपण तयार करून घ्यायचा। शिलाई मारून बघा कॉर्नरवर आपण बरोबर आपण सुई म्हणजे खाली रुतून घोडावरती उचलून आपण कापड फिरून घ्यायचा। अशा प्रकारे आपला मागचा बॅक पार्ट आपण तयार करून घ्यायचा आणि थोडे थोडे आपण कैचीने थोडे डाच मारून घ्यायचे। आणि बघा पट्टी आपण सुलटी करून घ्यायची त्याची आणि सुलटी करून त्याला थोडी थोडी आपण पाव इंचावर त्याला शिलाई मारून घ्यायची आणि आपली पट्टी आहे ना ती तयार करून घ्यायची। तर अशा प्रकारे पाव इंचावर आपण शिलाई मारून आपल्या पट्टीला म्हणजे एक शिलाई देऊन द्यायची। आणि बघा शिलाई मारल्याने काय होते की आपली जे ब्लाऊजचा गळा आहे तो फिनिशिंग सहित तयार होते आणि आतमध्ये पट्टी आपण टाकल्यानंतर फिनिशिंग सहित आपला जो गळा आहे तो तयार पूर्ण होऊन जाते। आणि अशा प्रकारे आपला मागचा गळा तयार झालेला आहे बघा, चौकोनी गळा। तर आता आपण फिनिशिंग सहित त्याला वरती फिनिशिंगची म्हणजे दापटीप आपण देऊन घेऊन या आणि जी पट्टी आपण उलटी केलेली होती ना त्याला पण आपण आतमधून शिलाई देऊन घेऊया। बघा आता त्यावर आपण मागच्या गळ्यावर लेस पण लावून घेत आहोत। तर मी पूर्ण गळ्यावर लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यालाच डबल टिप पण देऊन घ्यायची आहे लेसला आणि पूर्ण गळ्याला। आणि बघा आता आपला गळा तयार झालेला आहे बिलकुल। आणि आता आपण काय करणार आहोत, जो गळा आहे त्याला डबल फोल्ड करून आपण जे आपले टक्स असतात त्याचा आपण मार्क करून घ्यायचा आणि त्यावर आपण म्हणजे दोन्ही साईडने आपण टक्स मारून घ्यायचे आहेत मागच्या गळ्याला, मागच्या पाठीच्या भागाला। आणि त्यावर आपण पट्टी देऊन एक पट्टी घ्यायची आणि त्यावर आपण कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे माझी कमरेची पट्टी लावून झालेली आहे, तयार झालेली आहे। तर आता बघा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट बघूया। तर बघा मी कटोरी घेतलेली आहे आणि कटोरीला दुम्मट मारून त्यावर आपण बघा खालच्या साईडला 1.5 इंच आणि उभ्या साईडला 2.5 इंच अशी आपण मार्क करून घ्यायची आहे। तर बघा खालच्या साईडला आपण 1.5 इंच आणि वरच्या साईडला 2.5 इंच असं आपण मार्क करून घ्यायचं आणि ते रेषा आपण तिरपी रेषा आखून घ्यायची आणि त्याप्रमाणे आपण दोन्ही कटोरीला आपण टक्स मारून घेऊया बघा। तर माझे आता दोन्ही कटोरीला टक्स मारून झालेले आहेत बघा। आणि डबल शिलाई देऊन द्यायची आहे कधी पण। आणि बघा आता दोन्ही कटोरीला माझ्या टक्स मारून आणि आता बघा आता फ्रंट पार्ट घेऊया आपण। फ्रंट पार्टला कटोरी आपण अटॅच करूया। तर माझी बघा कटोरी कधी पण वरच्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला आपण कटोरी अटॅच करायची आहे आणि शिवायची आहे। खालच्या बाजूला जर आपण शिवली तर वरच्या साईडला आपण गळ्याच्या साईडला आपला गळा बिघडू शकतो आणि त्यामुळे आपण कधी पण कटोरी जर अटॅच करायची असेल फ्रंट पार्टला तर बघा आपण गळ्याच्या साईडनेच वरच्या भागानेच आपण अटॅच करायची, खालच्या भागाने आपण अटॅच नाही करायची। आणि माझी आता एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि मी आता बघा डबल शिलाईसुद्धा मारून घेत आहे, म्हणजे 2 शिलाई आपण मारून घ्यायच्याच आहेत तेव्हाच। तर त्यामुळे आपलं फिनिशिंग सहित तयार होतं। आणि बघा आता माझा फ्रंट पार्ट कटोरी अटॅच झालेली आहे। दोन्ही कटोऱ्या मी आता अटॅच करून घेतलेल्या आहेत बघा, दोन्ही कटोऱ्या माझ्या अटॅच करून झालेल्या आहेत। तर आता आपण बघूया क्रॉसपट्टी कशी लावायची ते। तर क्रॉसपट्ट्या बघा खालची आणि वरची 2 क्रॉसपट्ट्या आपण
ठेवायचे आणि मध्ये हा फ्रंट पार्ट ठेवायचा आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या आपण अटॅच करून डबल शिलाई आपण त्याला मारून घ्यायची आहे. आणि डबल शिलाई मारल्यानंतर बघा आपण असं बॅक पार्ट आपण त्यावर ठेवून पहिले मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण बघा फ्रंट पार्ट आपण अंदर म्हणजे फोल्ड करून त्यावर आपण दोन्ही क्रॉसपट्ट्या आपण त्यामध्ये आत टाकून आपण क्रॉसपट्ट्यावर शिलाई मारून घेऊया. बघा 1/2 इंच सोडून कापड सोडून आपण क्रॉसपट्टीवर शिलाई मारून घेतलेली आहे आणि डबल शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. बघा डबल शिलाई मारल्याने बघा आपली क्रॉसपट्टी आता अटॅच झालेली आहे. आणि एक्स्ट्राचा कापड वगैरे असं तो कट करून घ्यायचा आणि आपण आता सुलटी करून घेऊ. फ्रंट पार्ट बघा सुलटा केलेला आहे आणि दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपण त्याला लूकपट्टी लावून घेऊया. बघा लूकपट्टी माझी लावून झालेली आहे. तर लूकपट्टी ही उलट्या साईडने लावायची आणि त्याला सरक्या साईडने आपण वरती करायचं. बघा तर आता लूकपट्टी आणि हुकपट्टीसुद्धा माझी लावून झालेली आहे. बघा हुकपट्टीला मी एक शिलाई मारून घेते आणि डबल शिलाईसुद्धा मारून घेते. तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही हुक आणि लूक दोन्ही पट्ट्या लावून झालेल्या आहेत. आणि आपण बघून घ्यायचं की कुठे एक्स्ट्राचा वगैरे कापड आहे का किंवा कमी जास्त झालं आहे का. जर कमी जास्त असेल तर आपण तेव्हाच कट करून घ्यायचं आणि दोन्ही पट्ट्या आपल्या सारख्या लागल्या गेल्या आहे का हे आपण तपासून बघायचं तेव्हाच. आणि बघा आता मी हे गळापट्टीसुद्धा लावून घेते. बघा गळपट्टीचे मी हे करून शिलाई मारून बघा गळपट्टी लावून घेत आहे आणि 1/2 इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला गळपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. बघा आणि माझी आता गळपट्टी थोडा एक्स्ट्रा कापड असेल तर कट करून घ्यायचा आणि थोडे डाच मारून थोडे टक्स मारून बघा आपण आता गळपट्टी अटॅच करून घेऊया. तर आपली पायपिंग छान येते. बघा अशा प्रकारे आपण गळपट्टी लावली ना तर आपली पायपिंगसुद्धा छान येते आणि गळपट्टीसुद्धा गळ्याची पट्टीसुद्धा छान लागली जाते. बघा त्याला गळापट्टीला दुम्मट करून त्याला एक शिलाई मारायची आणि त्यावर मग आपण गळपट्टी अटॅच करायची. तर अशा प्रकाराने आपली गळपट्टी लावून झालेली आहे आणि फिनिशिंगसहित लागलेली गेलेली आहे. आता दोन्ही फ्रंट पार्टच्या आणि दोन्ही पार्टच्या आपण गळपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. तर बघा आता बॅक पार्टचा आपण उंची मोजून घ्यायची आहेत आणि जे एक्स्ट्रा भरत असेल तिथे मार्क करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा जोडून आपण शिलाई मारून घेऊया दोन्ही पार्टला. बघा दोन्ही पार्टला आपण शिलाई मारून घ्यायची आणि डबल शिलाईसुद्धा मारून घ्यायची आहे दोन्ही पार्टला. अशा प्रकारे आपले फिनिशिंगसहित दोन्ही पट्ट्या आपल्या अटॅच झालेल्या आहे. आणि आता आपण बघा त्याला लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे शिलाईला. आणि आता आपण बाहीसुद्धा जोडून घेणार आहोत. तर बाही ही बघा मी बाही जोडून घेते आहे. तर अशा प्रकारे जास्त खेचायचं नाही बाहीला, हलक्या हातानेच आपण म्हणजे न खेचता आपण बाही लावायची आहे. जास्त खेचायचं नाही आणि काही नाही. आणि अशा प्रकारे आपण बरोबर जो मध्यभाग आहे आपला शोल्डरचा तो बरोबर व्यवस्थित आपण अटॅच करून घ्यायचा आहे. बघा आणि थोडं थोडं हलकं आपण हलकंच खेचायचं आहे, जास्त खेचायचं नाही आहे कापडाला. आणि अशा पद्धतीने आपण बाही लावून घ्यायची आहे आणि डबल टिप मारूनसुद्धा घ्यायची आहे. त्यावर डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे बाहीवर. बघा आपण डबल टिपसुद्धा मारून घेऊया म्हणजे आपलं काम हलकं होईल. आणि बघा आता आपण दोन्ही बाह्या अशा प्रकारे मी आता दुसरी बाही पण अटॅच करून घेणार आहे. बघा डबल टिप दिल्याने काय होते की आपली म्हणजे जी शिलाई आहे ती मजबूत होऊन जाते. आणि आपण आता 2 बाह्या अटॅच करून घेतल्या आहे मी. तर आता बघा जेवढी आपल्या बाहीची मार्किंग आहे ना, जेवढी आपली बाही आहे तेवढी मार्किंग करून घ्यायची. आणि त्याच्यासमोरचा जो एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करून घ्यायचा 1.5 इंच कापड ठेवून. आणि बघा आपण आता एक शिलाई मारून घ्यायची आहे.
एक शिलाई आपण मारून घेऊ. अर्ध्या इंचावर किंवा पाव इंचावर आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे. आणि 1 इंचावर आपण कापड फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि 1 इंचावर आपण बघा 1 इंच असा आत दुमडून आपण कापड त्याला अटॅच करून घ्या. पहिले तर आपण त्याला टाचपिन्या लावून घ्यायची आणि अटॅच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली बाही आहे ना हातपिना अटॅच झाल्यानंतर आपली बाही तयार होऊन जाते. आणि मग त्या हातपिना काढून घ्यायच्या आणि आपली बाही एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आणि आपली बाही तयार झाली. आता आपण दोन्ही बाया अशा दुसरी बाई पण अशीच तयार करूया. आणि बघा आता आपण आहे ना दोन्ही साईड पार्ट आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जोडून घेऊया. दोन्ही पार्ट आपण पहिला आणि दुसरा दोन्ही पार्ट आपण जोडून घेऊया. तर अशा प्रकारे मी दुसरा पार्टसुद्धा आता जोडून घेत आहे बघा. तर आता आपले दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत. तर आता आपण बघा आपली फिटिंग टाकूया, फिटिंगचे माप टाकूया. तर बघा ज्याप्रमाणे आपण आपण मापाचे ब्लाऊज आहे त्या मापाच्या ब्लाऊजमध्ये ज्याप्रमाणे आपले फिटिंगचे माप आहे तर त्याप्रमाणे आपण मापाची मार्किंग करून मापे टाकून घेऊया. तर बघा मी बाहीचे वगैरे बाहीचे माप बघा 6 इंच, मोंढा तर मोंढ्याचे मापसुद्धा मी सोबत मोजून घेत आहे. आणि बघा आपली जे मापाचे ब्लाऊज आहे त्यावरूनच आपल्याला बरोबर मापे मोजून आणि ब्लाऊज आपण उलट्या साईडने करून घ्यायचं. मापाचं ब्लाऊज म्हणजे आपल्याला मापे मोजायला सोपं जाईल आणि आपल्याला म्हणजे परफेक्ट मापे आपले जे माप आहे ब्लाऊजचं ते आपल्याला परफेक्ट मिळेल. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण ब्लाऊजवर आपण मापे आखून फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता मी मोंढ्याचे दुसऱ्या बाजूचे सुद्धा म्हणजे साईड पार्टचे सुद्धा मोंढा आणि छाती, कमर आणि बाही आपण सर्व पार्ट मिळून म्हणजे मोजून एक रेषा आपण आखून घेऊया. बघा मी छातीसुद्धा मोजत आहे. अशा प्रकारे जर लुकपट्टी असली तर लुकपट्टी सोडून आपण छाती मोजायची आणि कमर पण लुकपट्टी सोडूनच मोजायची. आणि हुकपट्टी असेल तर हुकपट्टीला धरून आपण छाती आणि कमरेचं माप मोजायचं आहे. आणि जर लुकपट्टी असली तर लुकपट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि लुकपट्टी सोडून आपल्याला कमरेचं किंवा छातीचं आपल्याला माप मोजायचं आहे. तर हे लक्षात ठेवा कारण लुकपट्टी आपली 1 इंच एक्स्ट्रा असते. त्यामुळे बघा आता आपण सगळे म्हणजे फिटिंग टाकलेली आहे बघा. फिटिंग टाकलेली आहे आणि आपलं ब्लाऊज बिलकुल तयार आहे. आता बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण फिनिशिंगसहित आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे बघा मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे आपण कमरेचं मापसुद्धा घेऊन घ्यायचं आहे. तर कमरेचं कुठे कमी जास्त असलं तर तेव्हाच आपण बघून घ्यायचं आहे. आणि लुकपट्टी सोडूनच आपण माप मोजून घ्यायचं आहे. हुकपट्टी असेल तर हुकपट्टीला धरून आपण कमरेचं माप मोजून घ्यायचं बघा. तर व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे जर लुकपट्टी असेल तर लुकपट्टीला सोडून मोजायचं. आणि अशा प्रकारे आपण कमरेचं माप मोजून बरोबर एक रेषा आखून घ्यायची. छातीची, मोंढ्याची आणि कमरीची आणि आपला दंडगेर असं पूर्ण 4ही माप पकडून आपण एक रेषा आखून घ्यायची आहे. आणि त्याप्रमाणे मग आपल्याला शिलाई मारायची असते. तर त्याप्रमाणेच मग आपण मापे मोजून फिटिंगची शिलाई टाकणार आहोत बघा. तर बघा मी दाखवल्याप्रमाणे बघा त्यामध्ये कमरेचं मापसुद्धा घेतलेलं आहे, मोंढ्याचं मापसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता मी बघा फिटिंगची शिलाईसुद्धा टाकत आहे. तरी 4ही मापे मोजून घेऊन आपण एक रेषा आखून घ्यायची. आणि याप्रमाणे आपण फिटिंगची शिलाई टाकताना एक्स्ट्रा 1-2 शिलाया म्हणजे पाव इंचाचं अंतर घेऊन आपण 1-2 शिलाई अजून मारून घ्यायची असते फिटिंगसाठी. आणि अशा प्रकारे आपण फिटिंग देऊन घ्यायची आहे. तर आपलं ब्लाऊज बिलकुल फिनिशिंगसहित तयार होतं आणि आपलं ब्लाऊज परफेक्ट मापाचं सुद्धा तयार होतं बघा. आणि आता मी
लुकपट्टीला आळे करून घेणार आहे बघा. तर शिलाईनेच आळे करून घेणार आहे आणि पहिले मी चॉकने त्याला मार्क करून घेतलेला आहे आणि आता मी त्याला आळे करून घेत आहे बघा. तर अशा प्रकारे. तर हा व्हिडिओ जरा थोडासा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक द्या आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला ते.